आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 245 हा शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये बघूया आपल्याला त्यांनी काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी बोललेलं आहे की पास जनरल एंट्रीज इन टू क्लोज द बुक्स ऑफ फॉर्म. ते जर्नल एंट्री पास करायला सांगितलं. तर मी आधीच तुम्हाला सांगितलं की जर्नल एंट्री आपण नंतर शिकणार आहे. आधी आपण लेजरच शिकूया कारण जोपर्यंत आपलं लेजर कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला जर्नल एंट्री पण समजणार नाही कशा पास करायच्या. म्हणून आधी आपण लेजरच शिकूया. तर आपण ह्या क्वेश्चनमध्ये पण लेजरच बनवणार आहे, पण ॲक्च्युली बनवायचं होतं तुम्हाला जर्नल एंट्री. ओके, तर आपण लेजरच शिकूया. मग कुठले कुठले लेजर आता आपल्याला बनवायचे आहेत. सेम लास्ट जे 2 क्वेश्चन मी शिकवले तसेच आपल्याला लेजर बनवायचे असतात. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल, तिसरं बँक अकाउंट आणि चौथं अकाउंट. या क्वेश्चनमध्ये एक चौथं अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कारण जर तुम्ही लायबिलिटी साईड बघितली तर इथे तुम्हाला दिसेल आशाज लोन अकाउंट. आशा एक पार्टनर आहे. जेव्हा पार्टनरचं लोन अकाउंट इथे लायबिलिटी साईडला दिलेलं असतं तेव्हा आपल्याला ते लोन अकाउंटचं लेजर बनवायला लागतं. ओके, प्रिपेअर करायला लागतं. म्हणून हे चौथं अकाउंट. अदरवाईज आपल्याला 3च अकाउंट असतात. जर लायबिलिटी साईडला पार्टनर्सचं लोन अकाउंट दिलं असेल तर आपल्याला हे चौथं अकाउंट लोन अकाउंट बनवायचं आहे. ओके, चल सो आता आपण हे सॉल्व करूया. ओके, आपण आता हे सॉल्व करूया. सेम लास्ट सारखंच. असेट साईड काय असते? डेबिट असते. ओके, असेट साईड काय असते? डेबिट असते. आणि लायबिलिटी काय असते? क्रेडिट असते. मग असेट जर डेबिट साईड आहे तर हे सर्व आपल्याला या पहिल्या अकाउंटमध्ये डेबिटला पोस्ट करायचं आहे. चला तर मग ते पोस्ट करूया आपण. फर्स्ट आहे टू मशिनरी. ओके, मशिनरी घ्यायचं आहे. मशिनरी अकाउंट, त्याची अमाऊंट आहे 1 लाख. डायरेक्ट आउटर साईडला आपण पोस्ट करणार आहे. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. तर इथे ना टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट अमाऊंट आहे 48,000. त्याच्यानंतर आहे डेटर. ओके, त्याच्यानंतर आहे डेटर. मग इथे देणार आपण टू डेटर्स अकाउंट. त्याची अमाऊंट जी आहे ना ती इनर कॉलमवाली घ्यायची आहे. ओके, अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमवाली घ्यायची म्हणजे 1,10,000. त्याच्यानंतर बघा लेस आर डी डी आहे. जी आर डी डी असते ना ती इथे नाही तर आपल्याला अपोजिट साईडला पोस्ट करायची असते. म्हणून ती इथे नाही. बाय आर डी डी अकाउंट किती आहे? 6,000. ओके, आर डी डी किती? 6,000. बघा डेटरची आतमधली अमाऊंट घ्यायची आहे 1,10,000, पण जे आर डी डी आहे ते आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचे असते. नेक्स्ट आहे स्टॉक. बाकीचे सर्व असेट्स आपल्याला इथेच पोस्ट करायचे आहेत 40,000. त्याच्यानंतर बघू शकता प्रॉफिट अँड लॉस. बघा कंपनीला जे प्रॉफिट होतं किंवा पार्टनरशिप फॉर्ममध्ये जे प्रॉफिट होतं किंवा लॉस होतो तो कोण डिस्ट्रीब्यूट करतं? पार्टनर्स लोक. ओके, कंपनीमध्ये असणारं प्रॉफिट कोण डिस्ट्रीब्यूट करणार? तर पार्टनर्स. म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस आपल्याला कुठे टाकायचं आहे? पार्टनर्स कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. मग ही साईड असेट साईडला आहे. असेट साईड काय असते? डेबिट. म्हणून पार्टनर्स कॅपिटलमध्ये आपल्याला ते डेबिट साईडला पोस्ट करायचं आहे. इथे येणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याची अमाऊंट जर बघितली आपण तर किती आहे बघा. प्रॉफिट अँड लॉसचे अमाऊंट किती दिले आहेत? 36,000. परंतु इथे जर बघितलं तर आपण इथे पार्टनर्स आहेत. मग हे 36,000 आपल्याला या पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. मग कसं डिस्ट्रीब्यूट करायचं? तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला रेशो दिलेला असतो. त्या रेशोनुसार आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग डिस्ट्रीब्यूट करूया. फर्स्ट पार्टनर कोण आहे? तर वर्किंग नोटमध्ये तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. इथे वर्किंग नोटमध्ये तुम्ही लिहू शकता प्रॉफिट. इथे लिहायचं आहे वर्किंग नोट प्रॉफिट अँड लॉस. किती अमाऊंट आहे? 36,000. त्याचा रेशो काय आहे? 2:1. तर फर्स्ट पार्टनर कोण आहे? आशा. म्हणून इथे मी आशा लिहिणार इज इक्वल किती अमाऊंट मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे? 36,000. म्हणून इथे ना 36. आणि आशा फर्स्ट पार्टनर आहे म्हणून फर्स्ट रेशो घ्यायचा आहे मल्टिप्लाय 2. डिवाइडला काय करायचं आहे? ह्याची टोटल रेशोची टोटल किती? 2, 2, 4 आणि 1, 5. ओके, 5ने डिवाइड करायचं आहे. मग कसं करायचं आहे बघा. 5 1 जा
ओके 5 5 7 जा 35, परंतु हे 36 आहेत म्हणून 1 बॉरो होणार. हे आता 10 झाले. 5 2 जा 10 आणि हे 2 0 म्हणजे 7200 मल्टिप्लाय 2 0 0 2 2 जा 4 2 7 जा 14 म्हणजे 14400. त्याच्यानंतर सेकंड पार्टनर कोण आहे? उषा. ओके मग उषाला पण सेम 36,000 आपण घेणार, मल्टिप्लाय तिचा सेकंड रेशोज घेणार आणि टोटल डिवाइड म्हणजे 5. बघा उषा सेकंड पार्टनर आहे म्हणून सेकंड रेशो मल्टिप्लाय 2 डिवाइडला याची रेशोची टोटल म्हणजे 5. बघा 5ने ऑलरेडी आपण या 36,000ला डिवाइड केलेलं आहे. आन्सर आलं होतं 7200 आणि मल्टिप्लाय 2. आता बघू शकता हे सेम आहे, 7200 मल्टिप्लाय 2 सेम आहे म्हणून अमाऊंट पण आपल्याला सेमच भेटणार. इथे पण 14,400. ओके बघा हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन सेमच आहे म्हणून परत तुम्हाला डिवाइड करायची किंवा मल्टिप्लाय करायची गरज नाही. सेम अमाऊंट आपण इथे खाली लिहू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पार्टनर. आता तिसरा पार्टनर कोण आहे? निशा आहे. ओके तिसरा पार्टनर कोण आहे? निशा. म्हणून निशाचं कॅल्क्युलेशन अगेन 36,000 घेणार आपण, पण मल्टिप्लायला बघा निशा तिसरा पार्टनर आहे म्हणून तिसरा रेशो म्हणजे 1. ओके थर्ड रेशो 1 डिवाइडला अगेन 5 घ्यायचे आहेत. 5ने ऑलरेडी आपण डिवाइड केलेलं तेव्हा आन्सर आलं 7200 मल्टिप्लाय 1. आता मल्टिप्लाय 1 केलं म्हणजे आन्सर पण 7200 देणार. तर असं हे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं होतं. तर आपण डिस्ट्रीब्यूट काय केलं तर असेट साईडला जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिलेलं आहे 36,000 ते आपल्याला पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं होतं, जो इथे रेशो दिलेला असतो त्या रेशोने. ओके मग हे अमाऊंट आता आपल्याला इथे पोस्ट करायचे आहेत. ओके जे अमाऊंट इथे आपण फाइंड आउट केले 14,400 14,400 आणि 7,200 ते आता आपल्याला इथे पोस्ट करायचे आहेत. म्हणून इथे ना फर्स्ट पार्टनर 14,400, सेकंड पार्टनर 14,400 आणि निशाला 7,200. ओके सो आता बघा जे पण असेट्स होते, ओके जे असेट्स होते ते सर्व असेट्स आपण इथे पोस्ट केले. ओके फर्स्ट अकाउंटमध्ये मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर अँड डेटरचा इनर कॉलमवाला अमाऊंट घेतला. त्याच्यानंतर स्टॉक. ओके प्रॉफिट अँड लॉस कुठे गेलं तर पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं असतं प्रॉफिट अँड लॉस. नेक्स्ट आहे आणि RDD कुठे गेली? RDD आपल्याला इथे क्रेडिट साईडला पोस्ट करायचं असतं. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शेवटचं बँक. आता बँक इथे नाही येणार. ओके बँकला आपण इथे ट्रान्सफर नाही करणार, तर बँकचं अकाउंट आहे सेपरेट, त्याला त्याच अकाउंटमध्ये पोस्ट करायचं आहे. मग असेट काय असते? डेबिट साईड, म्हणून इथे डेबिटला लिहायचं. बघा सेम इथे पण बँक आहे आणि हे अकाउंट पण बँक आहे. जेव्हा सेम नाव असतं तेव्हा काय लिहायचं? बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती अमाऊंट आहे? 8,000. क्लिअर आहे? सेम नाव असलं तर बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि असेट डेबिट आहे म्हणून डेबिटला. क्लिअर आहे? आता आपण लायबिलिटी साईड सॉल्व्ह करूया. तर बघू शकता तुम्ही लायबिलिटी म्हणजे कुठली साईड असते? क्रेडिट असते. ओके लायबिलिटी म्हणजे कुठली साईड असते? क्रेडिट असते, म्हणून हे सर्व आता क्रेडिट साईडला जाणार. हे काय आहे? कॅपिटल. मग कॅपिटल कुठे जाणार? कॅपिटल अकाउंटमध्ये जाणार. ओके कॅपिटल कुठे जाणार? कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणजे पार्टनर्स कॅपिटलमध्ये. लायबिलिटी क्रेडिट आहे म्हणून याचा इफेक्ट पण क्रेडिटला जाणार. बाय. आता बघू शकता सेम नाव आहे, इथे पण कॅपिटल वर्ड आहे, इथे पण कॅपिटल. जेव्हा सेम वर्ड असतो काय लिहायचं? बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याचे अमाऊंट काय आहे बघू शकता तुम्ही. त्याचे अमाऊंट किती? 1,20,000 पहिल्या पार्टनरला, 1,20,000 दुसऱ्या पार्टनरला 40 आणि तिसऱ्या पार्टनरला पण 40. क्लिअर आहे? त्याच्यानंतर जनरल रिझर्व. आता जे रिझर्व्स असतात, रिझर्व म्हणजे काय? एक प्रकारे प्रॉफिटचा भाग, म्हणजे एक प्रकारे प्रॉफिटच आहे. ओके प्रॉफिट कोणाला देतो? तर पार्टनर लोकांना, म्हणून हे काय येणार? पार्टनर्स कॅपिटलमध्ये येणार आहे. ओके आणि लायबिलिटी क्रेडिट साईड असल्यामुळे ते क्रेडिटला पोस्ट करायचे आहे. बाय जनरल रिझर्व. किती अमाऊंट आहे? 12,000. आता सेम जसं आपण प्रॉफिट अँड लॉसला डिस्ट्रीब्यूट केलं तसंच आपण जनरल रिझर्वला पण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. जनरल रिझर्व किती? 12,000. मग फर्स्ट पार्टनर आशा किती? 12,000 आणि पहिला रेशो 2 डिवाइडला 5
तर जर मी 5ने डिवाइड केलं, 5 1 जा 5 2 जा 10, पण 2 बॅलन्स राहिले म्हणजे हे 20 झाले. ओके, 5 4 जा 20 आणि ते 2 0 म्हणजे 2400 मल्टिप्लाय बाय 2, 0 0 2 4 जा 8 2 2 जा 4. ओके, नेक्स्ट उषा, अगेन 12,000 मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 5. बघा हे कॅल्क्युलेशन आणि हे सेम आहे म्हणून मी परत सर्व करत बसणार नाही. जर मला जे अमाऊंट भेटलेलं आहे तेच परत लिहिणार आहे, 4800. नेक्स्ट आहे निशा. निशासाठी अगेन 12,000, पण निशाचं जर रेशो बघितलं तर काय आहे, 1 आहे, म्हणून 1 डिवाइडला 5. बघा 5ला म्हणजे 12,000ला ऑलरेडी आपण 5ने डिवाइड केलं होतं इथे आणि आन्सर काय भेटलं 2400 आणि मल्टिप्लाय 1, तर आन्सर किती येणार 2400. ओके, तर असं तुम्हाला हे जनरल रिझर्व पण सेम प्रॉफिट अँड लॉस सारखं डिस्ट्रीब्यूट करायचं होतं. रेशो हा यूज करायचा आहे, पण अमाऊंट जे आहे त्याचं 12,000 डिस्ट्रीब्यूट केले. पहिल्या पार्टनरला भेटले 4800, दुसऱ्याला पण सेमच कारण रेशो सेम होता दोघांचा, आणि तिसऱ्याला 2400. आता हे आपण जनरल रिझर्वच्या इथे पोस्ट करणार आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलमध्ये. फर्स्ट पार्टनरला किती भेटले 4800, दुसऱ्या पार्टनरला पण 4800. बघू शकता फर्स्ट पार्टनर 4800 आणि सेकंड पार्टनर 4800, तिसरा पार्टनर 2400. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर लायबिलिटी आहे म्हणून, आणि लायबिलिटी साईड कुठली असते क्रेडिट, म्हणून हे क्रेडिटला येणार बाय क्रेडिटर अकाउंट. ओके, बाय क्रेडिटर अकाउंट किती अमाऊंट आहे 80,000, म्हणून ते इथे येणार 80,000. त्याच्यानंतर बघू शकता आशाज लोन. आता आशाज लोन इथे नाही येणार कारण आशा लोनचं आपण एक अकाउंट बनवलेलं आहे, त्याला तिथेच ट्रान्सफर करायचं आहे. ओके, आशाज लोन जे आहे ते तिच्या अकाउंटमध्येच जाणार आहे आशा लोनमध्ये. मग काय लिहायचं बघा, जेव्हा पण सेम नाव असतं, आता इथे पण बघू शकता आशाज लोन आहे, इथे पण आशाज लोन आहे, मग सेम नाव असल्यावर काय लिहायचं बॅलन्स ब्रॉड डाऊन, इथे येणार बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, किती अमाऊंट आहे 16,000. लायबिलिटी क्रेडिट आहे म्हणून हा इफेक्ट क्रेडिटला आला. आणि बॅलन्स ब्रॉड डाऊन का, तर इथे पण आशाज लोन, इथे पण आशाज लोन. बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स असतो. ओके, नेक्स्ट आहे बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबलचं अकाउंट तर नाही आहे आणि ती लायबिलिटी असल्यामुळे ती आपण इथे क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहे, कारण लायबिलिटी आपण कुठे पोस्ट करतो क्रेडिट साईडला, म्हणून इथे येणार बाय बिल्स पेएबल अकाउंट. ओके, बाय बिल्स पेएबल अकाउंट. किती अमाऊंट आहे 28,000. तर बघू शकता बिल्स पेएबल किती 28,000. तर आपलं हे असेट्स आणि लायबिलिटी कंप्लीट झालं आहे. तर असेट म्हणजे डेबिट असते म्हणून असेट डेबिटला आले, लायबिलिटी म्हणजे क्रेडिट असते म्हणून ते क्रेडिट साईडला आले. ओके, या क्वेश्चनमध्ये नवीन काय होतं तर डेटर. डेटर नवीन म्हणजे काय, तर डेटरचा इनरवाला अमाऊंट घ्यायचा आहे आणि RDD जी आहे ती क्रेडिट साईडला पोस्ट करायची आहे. तसंच अजून काय होतं नवीन, आशाज लोन आपण नवीन अकाउंट बनवलेलं आहे. आता आपण सॉल्व करूया ॲडजस्टमेंट्स. आपण सॉल्व करूया ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट्स कसे सॉल्व करायचे आहेत, आपण असेट कुठे ट्रान्सफर केलेले आहेत, तर डेबिट साईडला असेट ट्रान्सफर केलेले आहेत. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले तर त्याला क्रेडिट साईडला आता पोस्ट करणार म्हणजे ऑपोजिटला. लायबिलिटीज कुठे ट्रान्सफर केल्या होत्या क्रेडिटला, पण जर ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी झाल्या तर त्याचा इफेक्ट डेबिटला घ्यायचा आहे. ओके, तर बघूया फर्स्ट. आता फर्स्ट स्टार्टिंगलाच त्यांनी बोललं असेट. आता असेट आहे म्हणजे क्रेडिट साईडला इफेक्ट येणार. ओके, मग क्रेडिट साईडला आता लिहायचं काय, आपल्याला इफेक्ट तर माहीत पडला क्रेडिटला येणार आहे, पण लिहायचं काय, तर या सेंटेन्समध्ये पार्टनरचं नाव असलं तर पार्टनरचं नाव लिहितात, अदरवाईज काय लिहायचं बँक. ओके, मग बघू शकता इथे असेट तर दिलं आहे पण पार्टनरचं नाव तुम्ही बघू शकता इथे दिलेलं नाही आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार बाय बँक अकाउंट, म्हणजे बँक किंवा कॅश. कारण बँक का, कारण आपण अकाउंट बँक बनवलं आहे, इथे जर कॅश असतं तर इथे कॅश लिहिलं असतं. ओके, तर बाय बँक अकाउंट. मग कुठले कुठले असेट रिअलाइज केलेले आहेत, रिअलाइज म्हणजे सेल केले आहेत कंपनीने,
मशिनरी. ओके, मशिनरी किती 90,000. त्याच्यानंतर काय आहे स्टॉक किती आहे 36,000. त्याच्यानंतर काय आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे 42,000. डेटर किती आहे 90,000. तर असे हा आपल्याला इफेक्ट पास करायचा आहे. सेंटेन्स चेक करायचा. असेट असेल तर क्रेडिट साईडला इफेक्ट येतो, पण लिहायचं काय बँक का लिहिलं कारण पार्टनरचं नाव आहे आणि पार्टनरचं नाव नसलं तर आपल्याला बँक लिहायचं आणि असलं तर पार्टनर लोकांचं नाव लिहायचं असतं. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये पार्टनरचं नाव असलं तर पार्टनरचं नाव, नसेल तर बँक लिहायचं. क्लिअर आहे. तर याचे आपल्याला टोटल करायचं आहे. तर 0 0 0 6 2 8 9 आणि 3 12 12 4 16 16 आणि 9 25. ओके, 2,58,000. तर हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, तर इथे मी काय लिहिलं बँक, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट बँकमध्ये जाणार आहे. आणि ही साईड कुठली आहे क्रेडिट आहे, तर बँकमध्ये कुठे जाणार डेबिट साईडला. पण इथे लिहायचं काय, तर कुठल्या अकाउंटमधून आपण ट्रान्सफर करतो हा बँक अकाउंट, तर रिअलायझेशनमधून ट्रान्सफर करतो. ओके, ज्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतो त्या अकाउंटचं इथे नाव लिहायचं असतं. टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे 2,58,000. ओके, 2,58,000. त्याच्यानंतर दुसरं बघा ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे, तर डिझोल्युशन एक्सपेन्स वर ₹6,000. आता इथे वर्ड काय आहे एक्सपेन्स. तर एक्सपेन्स बोललं तर एक रूल आहे नॉमिनलचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा रूल पाहिजे तर तुम्ही लिहून ठेवा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे कंपनीचे एक्सपेन्स किंवा लॉसेस जे असतात ते आपल्याला इथे डेबिट साईडला पोस्ट करायचे असतात. म्हणून आता बघा हे एक्सपेन्स आहे म्हणजे याचा इफेक्ट इथे येणार आहे. मग एक्सपेन्स इथे येणार, मग लिहायचं काय, तर आपल्याला दोन सर्च करायचं आहे खाली की पार्टनरचं नाव आहे की नाही. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये काय सर्च करायचं, पार्टनरचं नाव आहे की नाही. तर मी हे सेंटेन्स बघितलं तर इथे पार्टनरचं नाव नाही आहे. ओके ओके, पार्टनरचं नाव नसेल तर काय लिहायचं बँक अकाउंट. आणि ते कुठलं एक्सपेन्स आहे तर डिझोल्युशन एक्सपेन्स. ओके, ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे डिझोल्युशन एक्सपेन्स आणि अमाऊंट किती आहे 6,000 आउट ऑफ साईडला. आता याचा सेकंड इफेक्ट हे काय लिहिलं मी बँक अकाउंट, म्हणजे सेकंड इफेक्ट बँक अकाउंटमध्ये जाणार आहे. इथे हा डेबिट आहे तर बँक अकाउंटमध्ये कुठे जाणार क्रेडिट साईडला. मग इथे लिहायचं बाय कुठल्या अकाउंटमधून हा इफेक्ट ट्रान्सफर होतोय रिअलायझेशन, म्हणून इथे रिअलायझेशन लिहायचं. बघा मोस्टली जो सेकंड इफेक्ट पास करतो आपण तिथे आपल्याला रिअलायझेशनच लिहायचं आहे कारण तो रिअलायझेशन अकाउंटमधूनच ट्रान्सफर होत आहे. आणि अमाऊंट किती आहे बँकला 6,000, म्हणून इथे पण मी काय करणार 6,000 पोस्ट करणार. ओके, क्लिअर आहे डिझोल्युशन एक्सपेन्स. त्याच्यानंतर आहे गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज. अगेन गुडविल काय असेट आहे. ओके, असेट आले तर इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा, म्हणून ते इथेच येणार बाय. तर लिहायचं काय बँक लिहायचं आहे की पार्टनरचं नाव, तर बघू शकता इथे पार्टनरचं नाव आहे का सेंटेन्समध्ये नाही आहे, म्हणून मी काय लिहिणार बँक लिहिणार बँक अकाउंट. आणि ब्रॅकेटमध्ये कुठलं असेट आहे ते टाकणार गुडविल. किती अमाऊंट त्यांनी दिलेलं आहे 48,000. ओके 48,000. आता याचा सेकंड इफेक्ट हे काय लिहिलं बँक आणि हा क्रेडिट साईडला इफेक्ट आहे तर बँकमध्ये कुठे जाणार डेबिटला. मग इथे डेबिटला कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय हा इफेक्ट रिअलायझेशन, म्हणून इथे मी काय लिहिणार रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे 48,000 आहे, म्हणून इथे पण किती येणार 48,000. ओके, केव्हा पण एक इफेक्ट जर क्रेडिट असला तर दुसरा डेबिटला जातो आणि जर डेबिट असला तर क्रेडिटला, म्हणजे ऑपोजिट असतं कधी पण. तर असं हे आपले ॲडजस्टमेंट्स तर संपलेले आहेत. आता आपल्याला काय चेक करायचं आहे तर आपल्याला हे चेक करायचं आहे लायबिलिटी साईड चेक करायचं आहे. ह्या लायबिलिटी साईडमधून पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय काय गेलं तर कॅपिटल अकाउंट आपण ट्रान्सफर केलं. ओके, तसंच काय रिझर्व्स ट्रान्सफर केलं पार्टनर्स कॅपिटलमध्ये.
तर हे जे पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर केले त्यांना सोडून द्या. बाकी ज्या लायबिलिटी राहिल्यात त्या आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात की नाही ते चेक करायचं. मग काय काय आहे, क्रेडिटर आहे, आशाज लोन आहे, बिल्स पेएबल आहे. तर ह्या तिन्ही पण लायबिलिटीज आपल्याला इथे दिलेल्या नाही आहेत. म्हणजे आता आपल्याला त्याचा इफेक्ट पास करायचा आहे. जेव्हा लायबिलिटी दिल्या नसतील तर त्याचा इफेक्ट आपल्याला पास करायचा असतो स्वतःहून. ओके, हा रूल लक्षात ठेवा, लिहून ठेवा पाहिजे तर. आउटसाइडर लायबिलिटीज जर ॲडजस्टमेंटमध्ये आल्या नाही, आउटसाइडर म्हणजे ह्या क्रेडिटर, बिल्स पेएबल, आशा लोन, ह्या जर ॲडजस्टमेंटमध्ये नाही दिल्या तर त्याचा इफेक्ट आपल्याला पास करायला लागतो. ओके, आउटसाइडर लायबिलिटी कुठल्या असतात तर कसं ओळखायचं, तर फक्त तुम्हाला हे लायबिलिटी साईड चेक करायचे आहे आणि इथून जे पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर झालं आहे त्यांना सोडून द्या. बाकीच्या राहिलेल्या काय होतात आउटसाइडर लायबिलिटी, मग त्या आपल्याला काय करायच्या आहेत, पे करायच्या आहेत. ओके, मग पेमेंट ऑफ लायबिलिटी कुठे, डेबिट साईडला येतो. कारण ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी झाल्या तर मी काय सांगितलं, डेबिट साईडला इफेक्ट पास करायचा आहे. म्हणून आपण असं ॲज्युम करू की ते ॲडजस्टमेंटच आपण सॉल्व्ह करतो. म्हणून लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आणि बँक लिहायचं, कारण पार्टनर तर नाही आहे. ओके, बँक लिहिलं आणि त्या लायबिलिटीचं नाव, क्रेडिटर फर्स्ट लायबिलिटी, तिचं अमाऊंट इथूनच घ्यायचं आहे बॅलन्स शीटमधून. किती आहे, 80,000 आतमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आशाज लोन इथे नाही लिहायचं, आशा लोनला तिच्या अकाउंटमध्ये आपण पोस्ट करणार आहे. ओके, त्याला सोडून द्या. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल किती अमाऊंट आहे, 28,000. ची टोटल किती होणार, याची टोटल 1,08,000. 1,08,000. ह्या झाला आउटसाइडर लायबिलिटीचा फर्स्ट इफेक्ट. काय लिहिलं, बँक. म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकेत जाणार आहे, बँक अकाउंटमध्ये. इथे डेबिट साईडला आहे तर बँक अकाउंटमध्ये क्रेडिटला जाणार. मग इथे लिहायचं आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 1,08,000. आता मी रिअलायझेशनच का लिहिलं, कारण हा जो इफेक्ट आहे कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर झाला, रिअलायझेशन. म्हणून इथे काय लिहायचं आहे, रिअलायझेशन. आणि इथे बँक अकाउंटमध्येच का आला, कारण आपण इथे बँक अकाउंट लिहिलं. ओके, आपण 2 लायबिलिटीज पेमेंट केलं, क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. एक लायबिलिटी अजून बाकी आहे, काय, आशाज लोन. आशा लोनला इथे नाही पास करायचं आहे, तर तिला तिच्या अकाउंटमध्येच सॉल्व्ह करायचं आहे. ओके, मग तिच्या अकाउंटमध्येच हा इफेक्ट पास करणार आपण. आणि काय लिहायचं, बँकच लिहायचं आपल्याला. ओके, बँक अकाउंट. किती अमाऊंट आहे तिचं, 16,000. आता याचा सेकंड इफेक्ट. ओके, याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, इथे काय लिहिलं आहे, बँक लिहिलं आहे, म्हणजे बँकेत जाणार आहे, बँक अकाउंटमध्ये. इथे डेबिट आहे, इथे क्रेडिटला जाणार. पण आता लिहायचं काय ते समजून घ्या. मी कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर करतोय, आशाज लोन अकाउंट, म्हणून मी इथे आशाज लोन अकाउंट लिहिणार. ओके, रिअलायझेशन नाही लिहायचं आहे. आशाज लोन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 16,000. क्लिअर आहे. तर आपण तिन्ही लायबिलिटी पे केल्या, आउटसाइडर लायबिलिटी, क्रेडिटर, बिल्स पेएबल, रिअलायझेशनमध्ये पेमेंट केलं. आशाज लोनचं तिला तिच्याच अकाउंटमध्ये पे करायचं. ओके, तर असं हे तुम्हाला सोल्युशन प्रिपेअर करायचं होतं, किंवा हा क्वेश्चन असा तुम्हाला सॉल्व करायचा होता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की कुठला पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल. तुम्हाला ॲटलिस्ट 2-3 वेळा हा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की समजून जाईल की कसं सॉल्व करायचं आहे. आणि आधीचे पण व्हिडिओ बघा, क्वेश्चन नंबर 1, 2, त्याच्यावरून पण तुम्हाला क्लॅरिटी येणार की हे सॉल्व कसं करायचं आहे. एकदम इझी आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ तिन्ही पण बघून घ्या, पाहिजे तर स्टॉप करा, पाऊस करून समजून घ्या कसा इफेक्ट पास केला.